जर लोकशाही आपल्याला सुदृढ करायची असेल तर समाजाला जागृती होणं फार गरजेचं आहे आणि ती जागृती कोकडे साहेब आपल्या व्याख्यानातून होणार आहे मला संपूर्ण खात्री आहे. कारण आपण पाहिलं जिथं जिथं लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला समाजामध्ये जागृती करावं लागेल आणि ही काळाची गरज आहे. आपण पाहिलं 27 सदस्य असणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो कोकाटे साहेब आणि 37 लोकसंख्या आपलं सदस्य संख्या असणारा अध्यक्ष पडतो. ही साताऱ्याच्या जिल्हा परिषदेमध्ये बघितलं. शोकांतिक आहे की कोकाटे साहेब ज्या साताऱ्यामध्ये माझा बाबा शाळा वर्गाच्या बाहेर बसून शिकला तो माझा बाबा भारतीय घटनेचा शिल्पकार झाला. त्याच साताऱ्यामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी लोकशाहीची निगडून हत्या झाली. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 2-2 मंत्र्याला दरा 20-30 पोलीस पकडून असे ओढत होते जणू काय आरोपाला पकडल्यासारखं. विशेष करून पालकमंत्री आमचे शंभूराजे देसाई 26 जानेवारीला त्या जिल्ह्याचा SP त्या जिल्ह्याचा कलेक्टर मानवंदना देतो पालकमंत्र्याला. त्याच्याच SP त्याच कलेक्टरच्या सगण्यावरनं पालकमंत्र्याला 25-25, 30 पोलीस ओढत होते. शेवटी त्यांच्या हाताला लागला. हात रक्त बोंबाळा झाला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो समाजातल्या कार्यकर्त्यांना की समाज जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांची लोकशाही जर आपल्याला सुदृढ करायची असेल लोकशाही जर आपल्याला ठोकायची असेल तर कोकाटे साहेबांसारखे ही व्याख्यानं हे समाजामध्ये होणे अत्यंत काळाची गरज आहे. लक्षात ठेवा. बाबासाहेबांची जयंती करत असताना हा विचार आपल्याला पुढे घेऊन जावा लागेल. आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही माझी भाषणं बघितली असतील आणि म्हणून एकदा ही लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यामध्ये काय झालं हे आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघितलं. ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा अस्तित्व कलश आणला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साताऱ्यामध्ये काय झालं. कोकाटे साहेब हे ताजं उदाहरण आहे. महाराष्ट्रानं बोध घेण्यासारखं उदाहरण आहे. विधिमंडळामध्ये रणकंदान माजलं विधान परिषदेमध्ये रणकंदान मानलं विधानसभेमध्ये रणकंदान माजलं आणि बघितलं सगळ्या महाराष्ट्रानं सुद्धा की ही लोकशाही आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत. 37ची लोकसंख्या असणारा अध्यक्ष होऊ शकत नाही आणि 27 लोकसंख्या असणारा सदस्य हा अध्यक्ष होऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला ना आम्हाला खूप वेळापुढं अग्रेसिव्ह काम करावं लागेल. समाजातल्या कार्यकर्त्याला मी कळकळीची विनंती करतो की सगळे हेवे दावे बाजूला ठेवा. आता एक विषय समोर येतील त्यामुळे आपल्याला जागरूक राहावं लागेल. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. ह्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचा जन्म झाला. ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ह्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला. ही भूमी महाराष्ट्राची संतांची भूमी आहे आणि कोकाटे साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही आपल्याला संपवावी लागेल. आणि त्यामुळं मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. ही एक शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विचार घेऊन जर आपण महाराष्ट्रात पुढे गेलो तर मी आज सांगतो कोकाटे साहेब कोणाची सुद्धा म्याय गेलेली नाही. लक्षात ठेवा. आपल्या समोर टिकावं लागणार नाही. आणि पुन्हा एकदा या मंडळातील सर्व सहकाऱ्यांचं अशोकरावचं आपले देशमुख साहेबांचं आभार मानतो आणि मी कोकाटे साहेब आपली क्षमा मागतो की आंबेडकर जयंतीचे पुढे 2-3 कार्यक्रम आहेत. जर ते नसले असते तर पूर्ण व्याख्यान ऐकूच तर मी इथून हल्लो नसतो. परंतु आपली क्षमा मागून मी तुम्हाला एकदा पुन्हा शुभेच्छा देतो. सर्व सहकाऱ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. कोकाटे साहेबांचं या मोहोळ मतदारसंघामध्ये आगमन झालं. या तालुक्याचा आमदार म्हणून कोकाटे साहेब आपलं मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी पुढील कार्यक्रमाला निघतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम.